सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय। जिल्ह्यातल्या 400 राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत। जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांच्याकडे या 400 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोपवलेत आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला संघर्ष आता चिघळलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये निलेश राणेंचा प्रचार करणार नाही आणि त्यासाठी आमच्यावर दबावही आणू नका असं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी येणार असतील तर आम्ही त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित राहणार नाही आहोत। यावेळी पक्षाकडून आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा आम्हीच आमचे राजीनामे देत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसंच तालुका अध्यक्ष तसंच इतर पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायणराव राणे यांनी राष्ट्रवादी संपवण्याचं काम हाती घेतलं। त्या दृष्टीने आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच यांना आमिष दाखवून कुठं सक्ती करून, हुकुमशाही करून या जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवण्याचं काम ते सातत्याने करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।